मला भेटलं नाही राशन. दरवेळेला राहते राशनला आणि 15 दिवस झाल्यानंतर मग राशन संपलं असतं किंवा कधी 4 दिवस उघडं असतं, कधी नाही, पण आमचं काहीच राशनच भेटलं. या संदर्भात तुम्ही दुकानाचे मालक आहेत त्यांच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला? बोललो. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी काहीच नाही, भेटेल म्हणून तुम्हाला. बंदच असतं तर काय भेटलं. किती महिन्यांपासून तुमच्यावर होत? आता 6 महिने झाले, 6-7 महिने. फेब्रुआरी से हम लोग आता है जाता है, फिर बोला जाओ घर पे, कल नंबर लो, परसों नंबर लो, ऐसा करके के आते हम लोग को इतना तकलीफ होता है ना, पूछो मत. 40-40 रुपये रिक्शा लगा के आणि बोलले. मतलब धान्य देत असताना मग ह्यांना नागरिकांना युनिट्स प्रमाणे कधीच धान्य मिळत नाही, कमी का मिळतं? त्यावर त्यांनी जे दुकानदार आहेत त्यांना झापलं आणि त्याचं उत्तर द्यायला सांगितलं त्याने. तर त्यांनी सांगितलं का आम्हाला स्टॉक कमी मिळतो, काही वेळेला त्याची उत्तरं पण ते देऊ शकले नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे तहसीलदार कार्यालयात. आपण जर पाहिलं तर वसई तालुक्यामध्ये शिधा वाटपाची दुकान आहे. अनेक शिधा वाटपांमध्ये लोकांना अन्न मिळतं तर काही ठिकाणी धान्य मिळत नाही. असाच काहीसा प्रकार तुलिंज या विभागात होतोय आणि आपल्यासोबत जे शिधा पत्रिका धारक आहेत ते आहेत. नेमका सगळा काय प्रकार आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ताई, तुमचं नाव सांगा पहिलं. अनुराधा माने. काय विषय आहे नेमका? म्हणजे मला राशन भेटतच नाही. 6 महिने झाले मला भेटलं नाही राशन. दरवेळेला राहते राशनला आणि 15 दिवस झाल्यानंतर मग राशन संपलं असतं किंवा कधी 4 दिवस उघडं असतं, कधी नाही, पण आमचं काहीच राशनच भेटलं. या संदर्भात तुम्ही दुकानाचे मालक आहेत त्यांच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला? बोललो. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी काहीच नाही, भेटेल म्हणून तुम्हाला. बंदच असतं तर काय भेटलं. किती महिन्यांपासून तुमच्यावर होत? आता 6 महिने झाले, 6-7 महिने. काहीच घेतलंच नाही. आपका नाम बताइए. अनीता. आपका क्या समस्या है? हम लोग को आता है, देखो 20 फरवरी से हम लोग आता है जाता है, फिर बोला जाओ घर पे, कल नंबर लो, परसों नंबर लो, ऐसा करके के आते हम लोग को इतना तकलीफ होता है ना, पूछो मत. 40-40 रुपये रिक्शा लगा के आणि बोलने को नहीं देने का तो ना बोल दो ना, किसी को मत दो तो सबको दो ना, किसी को मत दो. खरं आहे. आपण जर पाहिलं तर अनेक शिधा धान्याचे वाटपचे जे दुकान आहेत त्याच्यामध्ये हाच प्रकार पाहायला मिळतो. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे काही पदाधिकारी आहेत ते या तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारायला आलेले आहेत. साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात, नेमका सगळा काय विषय? तुमचं अधिकाऱ्यांबरोबर काय बोलणं झालं? माझं अधिकाऱ्यांबरोबर हे बोलणं झालं की जेवढे कार्डधारक आहेत त्यांच्या युनिट्स प्रमाणे तुम्ही धान्य देता का? तर त्यांनी सांगितलं का त्याप्रमाणे आम्ही देतो धान्य. म्हटलं धान्य देत असताना मग ह्यांना नागरिकांना युनिट्स प्रमाणे कधीच धान्य मिळत नाही, कमी का मिळतं? त्यावर त्यांनी जे दुकानदार आहेत त्यांना झापलं आणि त्याचं उत्तर द्यायला सांगितलं त्याने. तर त्यांनी सांगितलं का आम्हाला स्टॉक कमी मिळतो, काही वेळेला त्याची उत्तरं पण ते देऊ शकले नाही दुकानदार. मग अधिकाऱ्यांना तुम्ही जाब विचारला. आपण जर एकंदरीत पाहिलं तर वसई तालुक्यामध्ये अनेक शिधा वाटप धान्याच्या दुकानामध्ये हाच प्रकार पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये एक विषय असा आहे की तो अंतुले कार्ड आणि सामान्य कार्ड याच्यामध्ये फरक असल्यामुळे फिंगर्स कधी मॅच होत नाहीत, तर दुकानदाराच्या पण काहीतरी समस्या असते. त्या अधिकाऱ्यांनी मला हे उत्तर दिलं का वसई तालुक्याची व्याप्ती वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे इष्टांक कमी मिळतो. आता इष्टांक वाढवण्याचा त्यावेळेत आम्ही त्यांना जाब विचारला का जेव्हा तुम्ही इष्टांक म्हणताय, इष्टांक कमी आहे, मग लोकसंख्या वाढल्यानंतर तुम्ही इष्टांक त्याबद्दल जिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशीच बैठक होत असेल तेव्हा ही समस्या का सांगत नाहीत नागरिकांची? पण नाहीतर इष्टांक वाढवून घ्या. तर इष्टांकाबद्दल तुम्ही काय पत्रव्यवहार केले आहे का? तर त्यांनी सांगितलं हो आम्ही केलेला आहे. बहुजन विकास आघाडीची येणाऱ्या काळात या सगळ्या विषयावरती काय भूमिका असणार? बहुजन विकास आघाडी लोकांचे ज्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. आज हे नागरिक धान्य घेण्यासाठी गेले, त्यांना उडवाउडवीची उत्तर मिळालं. माझ्या कार्यालयात आले. मी माजी नगरसेवक श्री पंडित शांताराम पाटील ताबडतोब मी ह्या नागरिकांना 60-70 लोकांना घेऊन इकडे तहसील कार्यालय गाठलं आणि त्या समस्यांचं निवारण तहसीलदारांकडून करून घेतलं. धन्यवाद. आपण एकंदरीत जर पाहिलं तर हा शिधा धान्य वाटपाचा जो विषय आहे तो संपूर्ण वसई विरारमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असं असताना बहुजन विकास आघाडीने तुलिंज विभागात घेतलेला हा एक पाऊल आहे. आता हे पाहण्यासारखं ठरेल की अधिकाऱ्यांमध्ये ह्याचा जो वजन आहे तो कसा पडणार आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.